यश यश उत्कृष्ट गोलंदाज आणि काहीसा सुंदर फटका आणि पावसाच्या पाण्याच्या पाण्यासाठ्यात झालेला. पाहूया 2 घेत आहेत का 3 घेत आहेत. वन शॉट. वन शॉट. संदेश बांदल गुजरात एक्सप्रेस. गुजरात वरनं खेळायला यायचं म्हणजे मोठं मन लागतं. आणि काय सुंदर फटका. पाहूया बो. आणि काही रनआउटची संधी. पाहूया रनआउट होतोय का. चार चेंडू 4 धावसंख्या. सर्वांनी आपली स्पर्धा आहे. सह्याद्री आपलीच आहे. सह्याद्रीला सहकार्य करून आजची स्पर्धा पूर्ण आनंदात उत्साहात पार पडायची आहे. आणि पाहूया झेलची संधी. एक क्षणाला वाटलेलं काय गिलक्रिश बनतायत का काय संदेश भाऊ. 5 बॉल 5 धावसंख्या. काहीसा जखडून ठेवलेला आहे रोहित लायननी प्रतीकला. 5 चेंडू 5 धावसंख्या. शेवटचा चेंडू. वाट सुपर सुपर. हम में वो दम है, हम किसी से काम नहीं है. रोहितनी दाखवून दिलेलं आहे. जे 5 चेंडू कव्हर केले होते तो या षटकारने मारून धावसंख्या गेली 11 आणि एक ऍव्हरेज स्कोर आणून ठेवलेला आहे रोहितने. हीच रोहितची ओळख आहे उत्तुंग षटकार मारण्याची. एसपीएल 3 मध्ये एकतर्फी सामना फिरवत होते ते. आणि काही सर प्रतीकला सांगताना की आता आपण ऍव्हरेज मध्ये आहोत, काहीतरी आपल्याला पुढे जायचंय. पाहूया अचूक गोलंदाजी करायला आता कोण येत आहे. व्हॉट अ बॉल. सह्याद्री ग्रामीण क्रिकेट असोसिएशन अंतर्गत रबर बॉल चॅम्पियन ट्रॉफी 2026 आयोजित बदलापूर बॉईज. बदलापूर बॉईजने दिलेली आहे तुम्हाला सुवर्ण संधी. तिचा तुम्हाला आनंद घ्यायचा आहे. आणि पाहूया रोनाल्डोने फुटबॉल प्रमाणेच बॉल अडवलेला आहे. पाऊस पाऊस पडतोय आणि रबर बॉलचा आनंद घेताना दोन चेंडू. वाईट. अवांतर धावसंख्या. स्कोर अंपायर तुम्हीच या चेक करायला इथे.
दोन पेनल्टीच्या एक नोची अशा 3 धावसंख्या. छान अंपायरगिरी करताना सुंदर अंपायरगिरी नावाजलेले बदलापूर मधले. फ्री हिट कंटिन्यू. तुकाराम दादा सावंत आपल्या संघाचे खंदे गोलंदाज. त्यांची सुद्धा गोलंदाजी अचूक टप्प्यावरती गोलंदाजी असते. त्यांच्याकडे खूप असा अनुभव आणि रनआउटची संधी पाहूया. रनआउट. आणि काहीच रनआउट रोहीच्या स्वरूपामध्ये. रबर बॉल स्पर्धा 2026 सर्वांनी आनंद घ्यायचा आहे, सेफ्टी करायची आहे आणि खेळाचा आनंद घ्यायचा आहे. खेळ होतच राहणार आहे. वाट सुपर गोलंदाजी. याला बोलतात अनुभव. का अनुभवी गोलंदाजाच्या हातामध्ये बॉल दिलेला आहे आज हे समजले. कारण की टेनिसला पण पाहिलेलं आहे. तुकाराम दादा सावंत खूप सुंदर गोलंदाजी करताना आपल्या संघासाठी भरपूर मॅचेस काही जिंकलेले आहेत त्यांच्या गोलंदाजीमधून. आणि काहीसे अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करताना, काहीच मॅचला कव्हर मध्ये करताना. आणि नो आणि बाउंड्री. फ्री हिट, नो चेक आणि रन 5. धाव संख्या झाली आहे 23. फ्री हिट. बॉल आहे. व्हॉट अ बॉल. आणि किपिंग सुद्धा खूप सुंदर. सुपर बॉलला पिकअप केलेला आहे येरुणकर साहेबांनी. खूप बोलतात ना अनुभव, गोलंदाजी मध्ये अनुभव, किपिंग मध्ये अनुभव. शेवटचे 2 चेंडू 23 धाव संख्या. सॉरी माफ करा, 5 चेंडू. शेवटचा चेंडू. व्हॉट अ शॉट. 6.
आम्ही वारंवार तुम्हाला विनंती करत आहोत मित्रांनो, आपली स्पर्धा आहे ही, कोणत्याही गावाने स्पर्धा नव्हती ठेवली. इथे आपल्याला बदलापूर बॉईज जे आपल्यासाठी स्पर्धा घेऊन आलेले आहेत, तर त्यांना आपल्याला सुद्धा सहकार्य करायचं आहे. तर बाउंड्रीचा ताबा घ्या, म्हणजे चेंडू आतमध्ये टाकला जाईल आणि त्यांनी आपल्याला बॉलिंग आणि मॅच लवकर संपवायला सर्व सहकार्य होईल. तरी तुरुंब्या संघ आणि पुढे आलेला दुसरा संघ जो असेल त्यांनी सुद्धा ग्राउंडचा ताबा घ्या. ओव्हर समाप्त. 29 धावसंख्या. चिठी धावसंख्या घेताना हॅलो, आपण खेळाचा नियमांचा पालन करायचं आहे. अंपायर इथे आहेत, अंपायर नो देतील, प्लेयरनी नोचा ऑब्जेक्शन घ्यायचं नाही, आपल्याला सर्वांना माहिती आहे. बॉल आहे, व्हॉट अ बॉल. गुड यॉर्कर लेंथ, सुपर, अचूक गोलंदाजी. सोहम, सोहम खूप सुंदर किपिंग केली जात आहे आणि सुंदर फटका. धावसंख्या 37. 3 चेंडू 37. आजच्या दिवसातली उच्चांक धावसंख्या, कारण की 36 होती. सोप्पा सोप्पा गोलंदाजी, पाहूया रनआउटची संधी घेते. शेवटचे 2 चेंडू, धावसंख्या झाली 38. पित्तलवाडी संघ एक डोंगरा एवढं आव्हान उभा करतोय का पाहूया सरई संघासाठी. आणि आणि रनआउटची संधी, पाहूया रनआउट होतोय का. शेवटचा चेंडू असेल, बरोबर अंपायर. अच्छा, नॉट आउट, आउट आहे, ओके. आणि काय उत्तुंग षटकार, खूप सुंदर फटका प्रतीकच्या बॅट मधून. 44-45 टू विन.
44 स्कोर झालेला आहे. 45 विन आहे सरई संघासाठी. हो आणि आई जन्नी माता चरईचे युवराज सिंग, दीपक बांदल यांचं आगमन स्टेज वरती झालेलं आहे. आणि काय युवराज सिंग बोललो असेल मी सांगतो तुम्हाला. गेल्या वर्षी रबर बॉललाच अध्यक्ष चषक होता आणि एक बॉलला 6 रनांच्या धावसंख्येची गरज असताना 1 बॉल 6चा षटकार मारून आपल्या संघाला विजयी केलेला दीपक बांदलचं स्टेज वरती आगमन झालेलं आहे. चला लवकर पुढचा होणारा सामना पुढचा होणारा सामना आईज आणि माता चरई वर्सेस छावा 11 केवणाले. दोन्ही संघाच्या कॅप्टननी स्टेज वरती यायचं आणि टॉस उडवून घ्यायचंय. छावा 11 केवणाले आणि आईज आणि माता चरईचे कॅप्टन यांनी मंचावरती यायचंय आणि टॉस उडवून घ्यायचंय. 45 टू विन. राज विसापूरकर. भरपूर दिवस गोलंदाजी काही बघायला भेटली नव्हती पण आज हा योगायोग आलेला आहे गोलंदाजी बघायचा. एक उत्कृष्ट गोलंदाज आणि सह्याद्रीचा उभरता तारा. असेच उदयमुख खेळाडू आपल्याकडे छान होत आहेत. एक राज विसापूरकर आईज निमाता चरई मध्ये सॉरी रोहन जाधव, आर्यन नरे चांगले खूप यंग प्लेयर सध्या सह्याद्रीमध्ये आणि चांगले खेळाडू निर्माण होत आहेत आणि हे सह्याद्रीसाठी टॉस विन चरई आईज निमाता चरई. वैभव काहीशी अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करताना वैभव यांच्या माध्यमातून डॉट. वैष्णव बॉलरचं नाव वैष्णव आहे. वैष्णव वाटा सोपाप सोपाप शॉट. पण अशीच अफलातून फलंदाजी करावी लागेल जर 45 च्या जवळ जायचं असेल तर. आणि आईज आणि माता चरई टॉस विन आणि बॅटिंग फर्स्ट.
वाईट. अवांतर धावसंख्या. धावसंख्यात भर पडली. धावसंख्या 10. माफक धावसंख्याचं आव्हान आहे अजून. मोठी धावसंख्येला जायचं असेल, पार करायचं असेल तर षटकारावरती षटकार आपल्याला पाहिजे. आणि पाहूया आज कॅच घेतायत का. ओ काहीस जखडून ठेवलेलं आहे सरई वॉरियर्स संघाला. आणि सुंदर असे क्षेत्ररक्षण करताना आणि आणि धावचीत झालेले संदेश बांदल. काहीच आपल्या संघाला मोठे फटक्यांची गरज होती, परंतु काहीच त्यांच्याकडनं पाहायला भेटलेलं नाही. एक खूप सुंदर फलंदाज आहेत आणि जेव्हा 45 संघाचा पाठलाग करायचा असतो तेव्हा अशा मोठ्या फटक्यांची गरज असते. निर्धाव चेंडू. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे 13. सहा चेंडू मध्ये 32 धावसंख्येची गरज. काहीच अशक्य आव्हान, परंतु बोललो आपण की लास्ट चेंडू टाकत नाही तोपर्यंत काहीच सांगू शकत नाहीये. 6 बॉलामध्ये 6 षटकार सुद्धा येऊ शकतात. हो, बॉलरचं नाव काय. अविनाश ना. हे निखिल. एक अनुभवी गोलंदाज अविनाश यांच्या स्वरूपामध्ये पितलवाडी संघाकडून तिसरं षटक घेऊन येताना पाहूया आपल्या संघासाठी. सुंदर अशी काहीस यशला जखडून ठेवलेलं आहे. अविनाश अनुभवाचा पूर्ण फायदा घेताना. बोलताना अनुभव जसं पहिल्या इनिंगला तुकाराम दादाने अनुभवाचा पूर्ण उपयोग केला, तसा आता अविनाश सुद्धा आपल्या अनुभवाचा पूर्ण उपयोग करत आहेत. निर्धाव. तिसरा निर्धाव चेंडू. अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करताना अविनाश. ही ओळख होती यशची, परंतु भरपूर टाइम निघून गेलेला आहे. यशच्या हातामध्ये आता काहीच राहिलेलं नाहीये. फक्त औपचारिकता राहिलेली आहे या सामन्याची. पित्तलवाडी संघ विजयाच्या मार्गावरती आहे, परंतु लास्ट बॉल आहे तोपर्यंत काही सांगू शकत नाहीये.
बाउंड्री, बॅक टू बॅक 2 चौकार लगावताना यशची ही खासियत आहे बॅटिंगची, परंतु आज काही त्यांना जास्त संधी भेटलेली नाहीये. अविनाश शेवटचा चेंडू. हीच जर का आपण पाहिलं असतं मागची ओव्हर जर का कुठे 10-12 रनची आली असती तर आताची ही ओव्हर काहीच अटीतटीचा सामना झाला असता, परंतु पित्तलवाडी संघ विजयी झालेला. विजयी संघाचे खूप खूप अभिनंदन. आणि